फोन का उचलत नाही अर्जुन? हॅलो हॅलो अर्जुन, तू फोन का नाही उचलत आहे कधीपासून? मनाली मी जरा ऑफिस मध्ये बिझी आहे. बोल ना, काही काम होतं का? अर्जुन, आज सकाळी जे काही झालं ना त्यानंतर मला खूप कसं तरी वाटतंय रे. म्हणजे सावित्रीताईंना असं बोलायला नको होतं. तू जे काही मुद्दाम वागलास ना ते खूप चुकीचं होतं रे. आणि अक्का शपथ, मी खरंच माझं काम करायला आले होते तिथे. मी विचार केला की तुला लिफ्ट 10 सोबत जाऊ, बाकी काही नाही. सावित्रीताई रागवले असतील ना तुझ्यावर? मनाली असं काही नाहीये, तू उगाच त्रास करून घेतेस. अर्जुन, मला त्रास होतोय रे. तुला नाही कळणार बायकांचं मन. पण मला एक सुचलंय. काय? मी एक काम करू का? तुझ्या नावाने सावित्रीताईंना फुलं पाठवू का? नाही नाही, नको. मनाली असलं काही करण्याची गरज नाही. मी बघेन माझं. अरे काय बघतोस अर्जुन? ऐक ना, त्यांना रागवलंय, रुसलेत तुझ्यावर. मी जर फुलं दिलीत ना त्यांना तर त्यांचा राग थोडा निवळेल तू घरी जाईपर्यंत, आणि त्यांना जरा रोमॅन्टिक पण वाटेल. सॉरी सर, साहेबांनी तुम्हाला परत आत बोलवलंय, थोडं अर्जंट आहे. मनाली ऐक ना, मला एक अर्जंट काम आहे, मी करतो तुला नंतर. अर्जुन, हॅलो. काय झालंय? दुसऱ्याच्या घरी येताना विचारायची पद्धत आहे का नाही? घुसायचं चोरासारखं. ते तुला छान जमतं ना. हेच उद्योग करायचेस ना आधी. ए काम करते ना मी, दिसत नाहीये का? बरं, कशी दिसतायत ही फुलं? छान ना. ही फुलं, मी, अर्जुन आणि आमची जोडी. असंच असावं माणसाने, छान स्वच्छंदी नीटनेटकं. आता हळूहळू हे घर मी सजवणार आहे, कारण काही दिवसातच हे माझं सासर होणार आहे. जास्त बोलतेस आता. किती चिडचिड करते सगळं. तुझ्या या स्वभावामुळेच अर्जुन तुझ्याशी असा वागतो. जरा प्रेमाने वागावं, प्रेमाने बोलावं, पण आता काय उपयोग? लवकरच अर्जुन माझा होणार आहे आणि मी सगळं ठीक करणार आहे. काय ना मनाली, ही मराठीत म्हण माहितीये का? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ऐकलीये ना? किती रंग बदल, किती स्वप्न रंग, अर्जुन पर्यंत नाही पोहोचू शकणार. वाटेत मी उभी आहे. तुझी ही सगळी नाटकं आहेत ना, दुसऱ्याला जाऊन दाखवायची. माझ्या समोर नाही करायची. बापरे, घाबरले मी. तुम्हाला राग आला का? चल निघ, चल निघ. जोपर्यंत अर्जुनला मी ही फुलं देत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही.
अरे तुम्ही या ना बसा. मी ताट लावते तुमच्यासाठी. नाही नको, मी जेवायला नाही आलो. मग मनालीला भेटायचंय, तिच्याशी बोलायचं होतं. अच्छा, पण मनाली तर नाहीये आता. पण येईल ती थोड्या वेळात. तुम्ही बसा ना प्लीज. नाही नको, मी बोलेन नंतर. येतो मी. 1 मिनिट. असं काय काम होतं मनालीकडे? नाही म्हणजे तुम्ही मला सांगू शकता, मी देईन निरोप तिला. नाही जाऊ द्या, मी बोलेन नंतर. थांबा. एवढं असं न सांगण्यासारखं काय आहे? नाही म्हणजे सई मनाली मला तुमच्यातल्या सगळ्या गोष्टी सांगते. सगळ्या? हो. काय झालंय नक्की? तुम्ही तिला समजावून सांगा. दुसऱ्याच्या आयुष्यात वकिलीगिरी करायची गरज नाही म्हणा. सावित्री माझी बायको आहे आणि आमच्यात जे काही आहे ते आमची वैयक्तिक गोष्ट. मी समर्थ आहे सांभाळायला. त्यात मला कोणाच्या सल्ल्याची किंवा मदतीची गरज नाही. लहानपणीची मैत्रीण आहे म्हणून नीट बोलतो. उगाच नाही त्या विषयात नाक खुपसण्याची गरज नाही. तू आमच्यात नाक खुपसू नकोस. हं? बिचारा अर्जुन, खूप दया येते मला त्याची. काय अवस्था करून ठेवलीस तू त्याची. एवढ्या छोट्या घरात अर्जुन कधीच राहिला नाही. नेहमी रुबावात राहिला. कारमध्ये फिरायचा, मोठ्या घरात राहायचा. ज्या कारखान्याच्या इलेक्शनसाठी उभा आहे ना तो, त्या कारखान्याचा एकेकाळी मालक होता तो. पण आता सगळंच गेलंय. हे काय म्हटलीस तू? मराठीत एक म्हण आहे, तशीच मराठीत एक कविता सुद्धा आहे. कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. तुझ्यामुळे अर्जुन वाया गेलाय. तू नाही शोभत त्याला. बघितलंस ना सकाळी त्याने तुझा कसा अपमान केला. तुझा तिरस्कार करतो तो. पण हे जास्त दिवस नाही टिकणार आहे. हे बास बास. हा फुल अँड फायनल सांगते आता, आमच्यामध्ये यायचं नाही. नाहीतर ज्या डब्यात जेवण देतेस ना, त्या डब्यात पॅक करून फेकून देईन काय तुला. हिम्मत नाही करणार अर्जुनकडे बघायची. बघू ना कोण कोणाला फेकतंय ते. मीच तुला अर्जुनला तुझ्या आयुष्यातून फेकून देणार आहे. मग तुला कळेल मनाली काय चीज आहे ते. सावी माझा हात सोड. आत्ताच्या आत्ता इथनं सटकायचं, नाहीतर हा हात खोब्यातनं काढून हातात दे. सोड. चल्ली चल्ली. काय चाललंय हे? काय नाही. पास करा तुझी नाटकं. मनाली, आत्ता जे काही झालं ते काय चाललं होतं? काय नाही अर्जुन, सोड ना. मनाली, मला सांग,
मनाली बोल काहीतरी. कुठल्या तोंडानं बोलेल रे अर्जुन? मी सांगते ना, ती आता फुलं घेऊन आले होते मी. अर्जुन, मी तुला सांगितलं होतं ना, आज सकाळी जे काही झालं ते नाही आवडलं मला, म्हणून तुमच्यातले वाद मिटावे म्हणून मी खूप प्रेमाने फुलं आणली होती. पण बघ ना ताई, मी काय अवस्था केली त्यांची. तुम्ही काय इतका राग करता माझा ताई? काय केलंय मी? सांगत होते ना तुम्हाला, मी अर्जुनच्या वतीने तुम्हाला फुलं द्यायला आले होते, पण तुम्ही ऐकलंच नाही माझं. असं बोलू नये, पण अर्जुन, ताईंनी ती फुलं माझ्या तोंडावर फेकून मारली. पण तुला माहित होतं ना, मी सांगितलं होतं ना की नको करूस म्हणून. कशाला नाही ते उपद्व्याप करतेस? काय ग, आपल्या घरी आलेल्या लोकांशी आपण असं वागतो? ज्याला जी भाषा कळते ना त्याच भाषेत मी उत्तर दिले अर्जुन. हे असं अर्जुन, ती खोटं बोलतीये. ती आता जे काही बोलली ना त्यात काहीच खरं नव्हतं, सगळं खोटं आहे. अर्जुन, तुझ्या वतीने ती माझ्याकडे फुलं घेऊन आली नव्हती, तसं एकही शब्द तिने नाही काढला. आली तेव्हा काहीतरी वेगळंच बोलत होती ती. एक खोटारडे. अर्जुन, ती नाटकं करते, माझ्यावर विश्वास ठेव, हे सगळं खोटं आहे. हे तू मला सांगतेस? म्हणजे कोण खरं कोण खोटं तर तू सांगणार मला? तू काय वेगळं वागलीस ग? हेच म्हणलं, वाटलंच मला, बोलला कसा नाहीस, वाटलंच. एकदा कान फटा नाव पडलं की पडलं रे, मग माणूस किती का चांगलं वागेल. तुला माहित नाही अर्जुन, ही मुलगी महात चालू आहे. पास कोणाबद्दल बोलण्याच्या आधी ना जरा विचार करत. आणि तिने मला सांगितलं होतं, ती जे करणार आहे ना ते मला आधीच माहित होतं. तुझ्यासारखं खोटं बोलून फसवलं तर नाही. अरे पट्टी बांधली तू डोळ्यावर अर्जुन म्हणून दिसत नाहीये तुला. समोरनं काय वागतोय माणूस आणि मागणं काय वागतोय. मी तिला लहानपणापासून ओळखतो. सावित्री अगं लहानपणापासून एकत्र होतो मी, कळलं? आणि कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा हे तू नको सांग. अर्जुन, अरे असं का वागतोयस तू? ती मुलगी सावित्री बस. बस. काय ग पोरी? अगं कुठे गेली होतीस तू? रोज तर सांगून जाते आणि आज असं एवढं काय आभाळ कोसळलं होतं की न सांगता गेली? मला किती काळजी वाटत होती माहितीये ना तुला? हो, शांत हो. एवढं काय झालं काळजी करण्यासारखं? या आधी पण खूपदा उशिरा आले मी, तेव्हा नाही वाटली का काळजी? तू उशिरा आली ना त्याचा संबंध नाहीये इथे. तो अर्जुन आला होता त्याचं टेन्शन आलंय मला. काय? अर्जुन आला होता? नाही, त्याचं भूत आलं होतं इथे, येऊन फक्त ताकीद देऊन गेलाय. काय केलंस ग तू त्या नवरा बायको मध्ये नक्की? मनो, मी तुला 100 वेळा सांगितलंय, जपून पाऊल टाक, तर पोत्यात येशील एक दिवस. पण एवढं काय झालंय? काय बोलला तो तुला? नसत्या गोष्टीत लक्ष घालू नको म्हणून सांगितलंय. मैत्रिणी म्हणून शांत आहे आतापर्यंत. माझ्या आणि सावीमध्ये पडण्याचा तुझा काही संबंध नाही अशी ताकीद देऊन गेलाय. एवढंच
अगं मग काय दंगा घालायला हवा होता का त्याने? म्हणे काय केलंयस तू ग नक्की? उडणाऱ्या पाखराचे पंख छाटून आले, सगळा गेम चेंज करून आले मी. स्ला गेम काय बोलतेस तू? ते मला माहितीये सगळं. तू प्लीज नको पडूस ना यात. तू ना या खानावळीकडे लक्ष दे. पुढे काय करायचं, कसं करायचं हे मनालीशिवाय चांगलं कोणाला माहिती. कशाला एवढी काळजी करतेस सावे? त्याला काही पडलेली नाहीये. मनाला येईल तसं वागतोय. वागू दे. नको त्याला काही सांगायला जाऊ. काही सांगायला गेलं तर ती टांगायला नेणार आणि पुन्हा वाद होणार. त्यापेक्षा मूग गिळून गप्प बसलेलं बरं. येऊ देत कधी यायचं ते. दिवस रात्र काय, वेळ काळ सगळं विसरून गेलाय तो माणूस. दादा, तुम्ही कधी आलात? हे काय आत्ता चालू. म्हणलं तुम्ही जरा कामात होता, डिस्टर्ब नको करायला. नाही नाही, या ना, बसा. हा बसतो. मग पाणी आणते. नको नको नको, राहू दे राहू दे, नको. अर्जुन कुठे आहे? अजून नाही आला का घरी तू? हे बघ, हे असं आहे, हीच गोष्ट ना मला त्याची पटत. अरे मग इथे आलो की मग खूप गिल्टी वाटायला लागतं. असं का म्हणताय दादा? काय म्हणू सावित्रीबाई, इथं माझी बहीण रात्र रात्र एकटी असते आणि तिचा नवरा असा बाहेर असतो. सोबतीला पुढे नाही, मग गिल्ट नाही येणार का? अहो, कशाला एवढी काळजी करताय? खरंच एवढी काळजी नका करू आमची. काय घेऊन आलाय? हेच घेऊन आलो होतो. म्हणलं अर्जुनच्या आवडीची गोष्ट आहे म्हणून कुणालाही न कळू देता गपचूप इथं घेऊन आलोय. आज प्रियानं हट्टच धरला कृष्णा इकडं की तुझ्या आजच्या कोथिंबीर वड्या खायच्याच आहेत, खायच्याच आहेत. मग तिनं स्वतःच्या हाताने केले. आणि आमच्या अर्जुनला कृष्णाईच्या आजच्या कोथिंबीर वड्या इतक्या आवडतात, तुम्हाला काय सांगू. मला आठवते सावित्री मॅडम, एकदा ना त्याची पुण्याला काहीतरी कॉन्फरन्स होती. फोनवर मी त्याला सहज म्हणलं की आज कृष्णानं कोथिंबीर वड्या केल्यात. तर पट्ट्यानं काय केलं ठाऊक आहे का? जशी कॉन्फरन्स संपली, काही न खाता पिता तसाच तडक इथं आला आणि आल्या आल्या हात पाय पण नाही धुतले. थोडे कृष्णा इकडे गेला आणि तिच्या आजच्या कोथिंबीर वड्या खाल्ल्या. एवढंच नाही, परत कॉन्फरन्स साठी गेला. एवढ्या आवडतात त्याला. म्हणून गपचूप किचन मध्ये शिरलो, कोथिंबीर वड्या डब्यात भरल्या, तडाखीत आलो. घ्या. बरं झालं दादा, खरंच. निदान आज तरी अर्जुन खूप आनंदाने खाईल. मी ठेवून येते. हे दादा, काय झालं? कुठं काय? नाही 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 नाही, तुम्ही डिस्टर्ब दिसताय. काय झालंय? खरं तर एक विषय आहे मनात चालू आणि तो तुमच्याशीच बोलायचा आहे. कुठल्या तोंडानं बोलू कळना झालंय सावित्री मॅडम. दादा बोला. कसं आहे सावित्री मॅडम, हे आपलं गाव आहे, शहर नाही. इथे साधं जेवणात केस पडलं ना तरी लोक कांगावा करतात. आणि ही तर अशी गोष्ट आहे. कसली गोष्ट? हे बघा दादा, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? बिनधास्त बोलून टाका.